सिद्धेश्वर हे एक छोटेसे पण शांत गाव होते. ते गाव एका टेकडीच्या कडेला वसलेले होते आणि त्याच्या शेजारी असलेल्या नदीकाठावर खूप सारे धरणे आणि बागा होत्या. गावातील लोक त्यांच्या कामामध्ये व्यस्त राहत होते आणि त्यांचं जीवन साधं होतं. सिद्धेश्वर गावात एक युवक राहत होता. त्याचं नाव अस्मित होतं. अस्मित एका साधारण कुटुंबात जन्माला आलेला होता, परंतु त्याच्या मनात एक असामान्य गोष्ट होती. त्याला आपल्या जीवनात काहीतरी वेगळं आणि मोठं मिळवायचं होतं. अस्मितच्या मनात नेहमीच एक विचार येत असे, माझं जीवन काहीही असलं तरी मला आपल्या जीवनात खूप मोठं व्हायचं आहे. त्याच्या आजूबाजूच्या लोकांच्या तुलनेत त्याचे विचार वेगळे होते. त्याच्या मनात एक इच्छा होती की तो एक दिवस पृथ्वीवरून बाहेर जाऊन चंद्रावर पाऊल ठेवेल. त्याच्या या स्वप्नासाठी तो दिवस-रात्र मेहनत करत असे. लोक त्याला वेडं समजत, परंतु अस्मितला ते कधीही महत्त्वाचं वाटलं नव्हतं. अस्मित एक शाळेतील मुलगा होता आणि त्याच्या शाळेतील शिक्षकांना त्याचा मोह वाटत होता. एकदा अस्मितच्या गणिताच्या शिक्षकाने एक दिवस त्याला विचारलं, तू नेहमीच वेगळ्या गोष्टीचा विचार करतोस, पण तू कधी विचार केला का की एक साधं सुंदर जीवन जगण्याची काय खरी पद्धत असते? अस्मित काही काळ शांत राहिला आणि नंतर त्याने उत्तर दिलं, माझ्या मते सुंदर जीवन म्हणजे असे जीवन जे आपल्या ठरवलेल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचतो. मी स्वप्न पाहतो आणि त्यात काहीतरी महान करत राहतो. जर त्या स्वप्नाला साध्य करता आलं तर जीवन खरंच खूप सुंदर होईल. शिक्षक थोडे गहिरले आणि म्हणाले, तुमच्या या दृष्टिकोनात खूप काही आहे, परंतु जरा लक्षात ठेवा, जीवनाचा सच्चा अर्थ शोधण्याचे साहस कधीही थांबत नाही. अस्मित त्या गोष्टीवर विचार करत राहिला, पण त्याच्या मनातील स्वप्न त्याला सोडत नव्हते. त्याच्या मनात चंद्रावर एक यात्रा करायचे, त्याच्या उंचावर उभं राहून पृथ्वीला एक वेगळ्या नजरेतून पाहण्याचे स्वप्न सतत सुरू होते. एक दिवस अस्मित आपल्या गावी एक नवीन पुस्तक आणायला गेला. ते पुस्तक एक विशेष पुस्तक होतं. चंद्रावर तुझं स्वागत आहे. हे पुस्तक एक प्रसिद्ध वैज्ञानिक डॉक्टर राघव यांनी लिहिलं होतं, ज्यांनी चंद्रावर शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. अस्मितने त्या पुस्तकाचं सर्वात पहिलं पान उघडलं. पुस्तकात विज्ञान, ब्रह्मांड, अंतराळ आणि चंद्राची अनोखी माहिती दिली होती. त्याच दिवशी त्याला समजलं की त्याच्या स्वप्नामध्येच त्याचं उत्तर आहे. त्याने ठरवलं की एक दिवस तो एक वैज्ञानिक होईल आणि चंद्रावर जाऊन त्याचं स्वप्न सत्यात आणेल. अस्मितच्या ठरवलेल्या मार्गावर चालण्यास त्याच्या कुटुंबाने आणि मित्रांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. अस्मित शाळेतील अभ्यासाला अधिक महत्त्व देऊ लागला. त्याने गणित, भौतिकशास्त्र आणि केमिस्ट्री यांच्यामध्ये आपला जोर वाढवला. त्याने ते सर्व शिकून पुढेच विचार करू लागला की चंद्रावर पोहोचण्यासाठी मला अंतराळाची गती, थोडं सॅटेलाईट विज्ञान आणि शास्त्राची विविध शाखा शिकावी लागेल. हे सर्व त्याच्या स्वप्नासाठी करत होता. पण अस्मित हे सर्व त्याच्या स्वप्नासाठी करत होता. काही वर्षे अशीच त्याची मेहनत सुरू होती. त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि एक दिवस त्याला अंतराळ संशोधन संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. संस्थेमध्ये काम करत असताना त्याने असं तंत्रज्ञान शिकलं जे चंद्रावर पोहोचण्यास आवश्यक होतं. त्याच्या कामामध्ये अस्मितने खूप जणांची मदत घेतली. तेथे असलेले प्रमुख वैज्ञानिक त्याला मार्गदर्शन करत होते. एके दिवशी संस्थेमध्ये एक चंद्र मिशन सुरू करण्यासाठी तयारी केली जात होती. अस्मितला या मिशनचा एक भाग होण्याची संधी मिळाली. तो खूप आनंदित होता. त्याला वाटलं की त्याचं जीवन अजून एका टोकाला पोहोचलं आहे. तो तयार होऊन त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत चंद्रावर पोहोचण्यासाठी एक
मोठं यान तयार करण्याच्या तयारीला लागला. मिशन सुरू झालं आणि एक दिवस तो ऐतिहासिक क्षण आला. अस्मित आपल्या अंतराळ यानात बसून चंद्राच्या दिशेला उडाला. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची बल जाऊन त्याला आकाशाच्या गडद अंधारात एक नवीन अनुभव घेण्याची संधी मिळाली. ज्यावेळी यान चंद्राच्या कक्षेत पोहोचला त्यावेळी अस्मितचं मन खूप प्रसन्न झालं. चंद्रावर पोहोचणं केवळ एक स्वप्न नव्हतं, तर ते एक अनुभव होता. चंद्रावर उभं राहून त्याने पृथ्वीला दूर नजरेतनं पाहिलं. त्याचं मन गर्वाने भरून आलं होतं. अस्मित त्याच्या धैर्याच्या शिखरावर उभा होता. त्या क्षणी त्याच्या मनात एकच विचार घोळत होता, स्वप्न मोठी असावीत आणि त्याचा मागोवा घ्यायला वाव असावा. त्याच्या आणि त्याच्या सहकार्याच्या मेहनतीचा परिणाम म्हणून त्याने चंद्रावर पाऊल ठेवलं होतं. अस्मितचं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण अस्मितला जाणवलं की ते एकच अंतिम टार्गेट नव्हतं. त्याच्या पुढील स्वप्नात आता पृथ्वीच्या गडद अंतराळाच्या पलीकडे जाऊन तो अजून काहीतरी महान शोधेल. आता तो एक विश्वासार्ह शास्त्रज्ञ झाला होता आणि त्याच्या कामामुळे अनेक जणांना प्रेरणा मिळाली होती. त्याने आपल्या जीवनाचा सच्चा अर्थ शोधला होता. स्वप्नाचं पालन करा आणि त्याच्यासाठी निरंतर मेहनत करा.